श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार संपूर्ण पूजाविधी 2025 मध्ये मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारची पूजा नक्की कशी करावी. ही पूजा घरात साध्या सोप्या पद्धतीने करता येते आणि परंपरेनुसार म्हणजे त्याच्यात काही बदलही होऊ शकतात. पूजेचा वेळ कालावधी म्हणजे ब्राह्ममुहूर्त ते पूर्वाह्न सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत कोणताही शुभ वेळ. संध्याकाळीही पूजा करता येते. 5 ते संध्याकाळी सायंकाळी 5 ते रात्री 8च्या दरम्यान तुम्ही पूजा करू शकता. गुरुवारी उपवास ठेवणे अत्यंत शुभ मानलं जातं. पूजेची पूर्वतयारी म्हणजे घर व पूजा स्थान स्वच्छ करणे, हळद हा चौसरा किंवा रांगोळी, स्वच्छ पिवळे पांढरे कपडे घालणे, पूजा साहित्य एकत्र ठेवणे. पूजेसाठी आवश्यक साहित्य म्हणजे स्वच्छ पाण्याने भरलेला कलश, नारळ, हळद कुंकू, अक्षता, पिवळी फुले, चाफा, सोनचाफा, झेंडू, तुपाचा दिवा, एक किंवा मग पंचारती, पिवळे नैवेद्य म्हणजे जसं की भात असेल, मुगाची खीर असेल, गूळ, पोहे, केळी चालतं, धूप, अगरबत्ती, श्री लक्ष्मीनारायण किंवा अन्नपूर्णा मातेची चित्र किंवा प्रतिमा, पिवळा कापूर अत्यंत शुभ मानला जातो. तांदूळ, पंचामृत, तुलसीपत्र, व्रतकथा पुस्तक म्हणजे लक्ष्मीनारायण व्रतकथाचं पुस्तक. आता आपण पाहणार आहोत संपूर्ण पूजाविधी सोप्या पद्धतीनं कशी करता येते. तर हातात पाणी, अक्षता, फुलं घेऊन संकल्प करा की मी म्हणजे आपलं नाव सांगून मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा पूर्ण श्रद्धेने करत आहे. घरात सुख, समृद्धी, अन्न, वस्त्र, वित्त, आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होवो. देवतेस हळद कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा. लक्ष्मीनारायणावर तुळशीपत्र अर्पण करावे. देवाला स्वच्छ पाण्याने अभिषेक म्हणजे प्रतिमा असल्यास मानसिक रूपात पंचामृत स्नान म्हणजे दूध, दही, तूप, मध यांचे पंचामृत स्नान घालावे. पाणी व तांदूळ अर्पण करावे. त्याचबरोबर तुपाचा दिवा लावणे, धूप किंवा दीप अर्पण करावा. ओम श्री नमः असं हा मंत्र म्हणावा. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा मग श्री लक्ष्मी अष्टोत्तर नामावली हवी असल्यास म्हणावी, म्हणजे येत असली तर तीही म्हणावी. त्याचबरोबर अन्नपूर्णा माता पूजन, भाताचा नैवेद्य म्हणजे शुद्ध साजूक तुपात बनवला असला तरी चालेल. अन्नलक्ष्मीचे आवाहन आहे. अन्नपूर्णा स्तोत्र अष्टक पठण करावे. त्यानंतर खीर, गूळ, पोहे, केळी, तूप, भात, पाणी, पंचामृत अर्पण करावे. तुळशीपत्र ठेवणे अधिक शुभ मानलं जातं. त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती म्हणावी, विष्णूची आरती म्हणावी, दीप आरती म्हणावी. मार्गशीर्ष गुरुवारची लक्ष्मीनारायण व्रत कथा वाचावी. त्यानंतर फक्त फळे, दूध, शेंगदाणे, साबुदाणा, उकडलेले बटाटे, काही जण पिवळी डाळ, खिचडी खाऊ शकतात, म्हणजे जसं की परंपरा असेल तसं. संध्याकाळी फुल पोषण म्हणजे आहार घेतला तरी चालेल. आता आपण बघणार आहोत उपवास कसा पाळावा. म्हणजे सकाळची तयारी म्हणजे लवकर उठून स्नान करावे. घर स्वच्छ करून देवघरातील दीप लावावा. पिवळ्या वस्त्रांचा किंवा स्वच्छ कपड्यांचा उपयोग करणे शुभ मानलं जातं. देवी लक्ष्मी, विष्णू किंवा गुरु बृहस्पती देव यांना साक्षी ठेवून मनोमन संकल्प करा की मी आज मार्गशीर्ष गुरुवार उपवास करीत आहे. माझ्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहो. त्यानंतर पिवळी फुले, अक्षता, गंध, दीप, अगरबत्ती, हळद कुंकू, नैवेद्य म्हणजे साखर, पुडी, केळी, खीर, दूध, पिवळा गोड पदार्थ, तुपाचा दीप, पिवळा कपडा किंवा वस्त्र, भाजणीचे थालीपीठ किंवा खिरीचा बोगदा विशेष धरला जातो. त्यानंतर पूजा कशी करावी म्हणजे देवीचे आवाहन करून अर्जी वाचावी. त्याचबरोबर गंध, अक्षता, फुले अर्पण करावीत. गुरुवारची कथा, बृहस्पती देवाची कथा, मार्गशीर्ष गुरुवार कथा वाचावी किंवा मग ऐकावी. दीप लावून आरती करावी. त्याच्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारी विशेष श्री अन्न अर्पण करण्याची प्रथा आहे. खीर, केशरी भात किंवा पिवळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य द्यावा. उपवास कसा करावा तर उपवास 2 प्रकारे पाळला जातो. पूर्ण उपवास म्हणजे दिवसभर फक्त पाणी, दूध, फळे किंवा उपवासाचे पदार्थ खाल्ली जातात. मीठ टाळणे शुभ मानलं जातं. साधा उपवास म्हणजे फळं, दूध, साखर, पाणी, उपवासाची थालीपीठं, साबुदाणा, शेंगदाणे, खीर इत्यादी घेऊ शकता.
तांदूळ, डाळ, तेलकट पदार्थ, कांदा, लसूण शक्यतो करून टाळावा. पिवळ्या वस्तूंचे दान करणे अधिक शुभ मानलं जातं. उदाहरणार्थ हरभरा डाळ, पिवळे कपडे किंवा हळद किंवा मग फळं ही या दिवशी दान करावे. पुन्हा दिवा लावून छोटी पूजा करावी. आरती करून प्रसाद वाटावा. संध्याकाळी पूजा करून प्रसाद किंवा उपवासाचे अन्न घेऊन उपवास पूर्ण करावा. काही जण दुसऱ्या दिवशी सकाळी तांदळाचे जेवण करून व्रत सोडतात. पारंपरिकरित्या गुरुवार म्हणजे 9 गुरुवार किंवा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवार पाळले जातात. आपल्या सामर्थ्यानुसार तुम्ही ते गुरुवार पाळू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.